मी संस्कृती संदीप चव्हाण आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे. हँडवॅक्स कसं करायचं, कालच्या डेमोमध्ये कालच्या क्लासमध्ये आपण पाहिलं की फेस वॅक्स कसं करायचं. आता आपण स्टार्ट करूया हँडवॅक्स कसं करायचे. अनवॉन्टेड हेअर हँडवरचे कसे रिमूव्ह करायचे, त्यामुळं आपल्या हँडवर असणारे टॅनिंग, अनवॉन्टेड हेअर हे सगळं रिमूव्ह होतं. तर आता आपण स्टार्ट करूया हँडवॅक्स. आता हे करूया, मार्क करूया. इथून वरच्या एरियामध्ये आपल्याला खालून वरच्या साईडला वॅक्स लावायचं आहे. इथून ऍप्लिकेशन करताना वरतून खाली करायचं. ह्या एल्बोच्या खाली आपण जेव्हा वॅक्सिंग करतो तेव्हा आपल्याला हेअर ग्रोथ लक्षात घेता. फॉर एक्झाम्पल हेअर ग्रोथ ह्या दिशेने असणार तर आपलं ऍप्लिकेशन ह्या दिशेने येणार. माझ्या क्लायंटची हेअर ग्रोथ परत ह्या दिशेने आलेली आहे, त्याच्यामुळे मी वॅक्स ऍप्लिकेशन करताना ह्या दिशेने करणार आणि ओढताना ह्या दिशेने, अपोजिट दिशेने. लाईक दिस. अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घेतलंय. हे तुम्हाला समजणं सोपं जाईल. आपल्याला ऍप्लिकेशन करताना शोल्डर पासून जी लेंथ आहे, जवळपास एक बोटा एवढी जी लेंथ असते ती अप टू डाऊन आपल्याला स्ट्रेच करायचं आहे. डाऊन टू अप आपल्याला ऍप्लिकेशन करायचं आहे. हेअर ग्रोथ आलेली आहे, त्याच पद्धतीने कवडा टॅनिंग रिमूव्ह झालाय. अशीच आपल्या पद्धतीने फोल्ड करणार आहोत आणि एल्बोपर्यंतचे जे हेअर आहेत त्याला 4 सेक्शनमध्ये ऍप्लिकेशन आपण वॅक्स करून घेणार आहोत आणि त्या पद्धतीने स्ट्रेच करून सेक्शनमध्ये आपण ऍप्लिकेशन करून घेणार आहोत. त्याच्यामुळं आपलं वॅक्सिंग करताना आपल्याला इझी जाईल आणि जो पोर्शन राहिला आहे त्या पोर्शनलाच वॅक्स लागेल. जो पोर्शन वॅक्सिंग हेअर ग्रोथ निघालेला आहे त्या पोर्शनला रिॲप्लिकेशन होणार नाही. रिॲप्लिकेशन केल्यानंतर स्किन पील होण्याचे चान्स असतात, कारण हा वॅक्स थोडा ॲडव्हान्स असल्यामुळं ह्या वॅक्सने स्किन पील होण्याचे चान्स असतात. त्याच्यामुळे ॲप्लिकेशन करताना बी केअरफुल ॲप्लिकेशन करा. तुम्ही पाहू शकता किती ग्रोथ व्यवस्थित निघाली आहे. तुम्ही नीट पाहिलं तर लक्षात येईल तुमच्या माझ्या क्लायंटच्या हँडवर किती ग्रोथ आहे. आणि जेव्हा वॅक्स केल्यानंतर इतका टॅनिंग, पूर्ण टॅनिंग रिमूव्ह झालेला आहे. हँडचं पूर्ण टॅनिंग रिमूव्ह आणि हेअर ग्रोथसुद्धा पूर्ण कम्प्लीट निघालेली आहे. त्याच पद्धतीने एल्बोपर्यंतचा पूर्ण हँड आपण कंप्लीट केला. 4 सेक्शनमध्येच आपल्याला ॲप्लिकेशन करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे ॲप्लिकेशन करणं सुद्धा इझी जातं आणि वॅक्सिंग रिमूव्ह करताना कन्फ्यूज होत नाही आपल्याला. आता इथला पोर्शन जो आपला रिमेनिंग पोर्शन राहिला त्या पोर्शनला आपण सेम ॲप्लिकेशन करणार आहे. 4 सेक्शनमध्ये डिवाईड केलं, त्या पद्धतीने आपण लावून घेतलं वॅक्स. तुम्ही पाहू शकता किती टॅनिंग आपल्याला स्ट्रीटवर दिसतंय, की एवढं टॅनिंग क्लायंटची हेअर आपलं हँड झालेलं आहे तेवढं रिमूव्ह करण्याचं काम वॅक्सिंग करतं. रिका वॅक्सिंग टॅनिंग झालेला पोर्शन बऱ्यापैकी व्हाईटनिंग दिसायला लागतो. बॉडी पॉलिशिंग जसं आपण करतो त्या पद्धतीने हँड पॉलिशिंग होऊन जातं ह्या वॅक्समध्येच. ज्या क्लायंटला शक्य नाही हँड वॅक्स प्लस हँड पॉलिशिंग करणं, त्या क्लायंटला तुम्ही शक्यतो रिका वॅक्स सजेस्ट केला तर त्यांचं पॉलिशिंगसुद्धा होऊन जाईल. पॉलिशिंगनी जसे हँड क्लीन, स्मूथ अँड सॉफ्ट दिसतात तसेच आपल्या रिका वॅक्सनी सुद्धा हँडची ग्रोथसुद्धा पूर्ण निघून गेल्यामुळं हँड टॅनिंग होतो, टॅन फ्री होतो आणि त्याच पद्धतीने तुमचे हँड छान ग्लो करतात. हे वॅक्सिंग पूर्ण झाल्यानंतर आपल्याला दोन्ही हँडला सिरम लावून घ्यायचं आहे. त्याला पोस्ट सिरम असं बोललं जातं.
आता ॲप्लिकेशन करताना राहिलेला पूर्ण रिमेनिंग पोर्शन आपण ॲप्लिकेशन करून घेणार आहोत. अप टू डाऊन आपलं ॲप्लिकेशन असणार आहे, वॅक्स ॲप्लिकेशन. आधी आपण फिंगरला डिरेक्टली ॲप्लिकेशन नाही करायचं वॅक्सचं, नाहीतर आपल्याला हँड होल्ड करता येणार नाही. हँड जर होल्ड करता आलं नाही तर पूर्ण हँड स्टिकी होऊन जाईल वॅक्समुळं. त्याच्यामुळे आपल्याला रिमेनिंग पोर्शनलाच ॲप्लिकेशन करून घ्यायचं आहे. सेम डिरेक्शनने ॲप्लिकेशन करायचं आहे. अप टू डाऊन अँड डाऊन टू अप आपल्याला स्ट्रेच करायचं आहे. लास्टला आपल्याला फिंगर्सला लावून घ्यायचा वॅक्स. पाचही बोटांना आपण वॅक्स लावून घेतलाय. हाफ पोर्शन कम्प्लीट करायचं आहे. फुल पोर्शन कम्प्लीट करायला गेला तर आपल्याला होल्ड करता येणार नाही, आणि होल्डिंग जमलं नाही तर पूर्ण तुमच्या हाताला वॅक्स चिकटून राहील. ह्या भागामध्ये जर आपण वॅक्सिंग करतो तर हात आपल्याला क्लायंटचा आपल्या हातामध्ये घेऊन अगदी नाजूक पद्धतीने हळूवारपणे वॅक्स करायचा आहे. 4 बोटाला पहिल्यांदा रिमेनिंग पोर्शन आपण ॲप्लिकेशन केलं. नेल्सला थोडंसं प्रेशर देऊन आपल्याला वॅक्स स्ट्रेच करायचं आहे. ह्या पोर्शनला पण वॅक्सिंग करताना हँड आपण क्लायंटचा वरच्या बाजूने घेऊन अप टू डाऊन ॲप्लिकेशन करायचं. सेम मी सांगितलं सारखंच 4 सेक्शनमध्ये आपल्याला डिवाइड करून ॲप्लिकेशन करायचं. त्यानंतर डाऊन टू अप आपल्याला स्ट्रेच करायचं. एल्बो कव्हर करून घेऊया आपण. एल्बो कव्हर झाला की रिमेनिंग जी ग्रोथ आहे परत आपण आपल्या क्लायंटचा हँड वरती करून हा पोर्शन आपल्याला डाऊन टू अप ॲप्लिकेशन अप टू डाऊन स्ट्रेच करणार आहोत. अशा पद्धतीने आपण जर वॅक्सिंग केलं तर वॅक्सिंग आपली चांगल्या पद्धतीने होऊ शकते. क्लायंटला कुठेही क्लायंट आपल्याला शोधून दाखवणार नाहीत की इथे हेअर राहिला तिथे हेअर राहिला आहे. ॲप्लिकेशन करताना 4 सेक्शनमध्ये ॲप्लिकेशन करा आणि अपोजिट डिरेक्शनने स्ट्रेच करा. अशा पद्धतीने आता आपण आलो वेस्ट साईडला, ज्याला आपण हाताचा मनगट बोलतो. त्या मनगटपासून आपण पंजापर्यंत म्हणजेच आपल्या हँडच्या सगळे फिंगर्स आहेत त्यात पूर्ण ह्याला वॅक्स लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हेअर रिमूव्ह करायचे वॅक्सच्या साह्याने. एक्सप्रेशन जरा चांगले करा. बरोबर ॲप्लिकेशन करायचं आहे. मध्ये ॲप्लिकेशन केल्यामुळं कुठलीच हेअर ग्रोथ राहत नाही.
पोस्ट लोशन आता आपल्याला लावायचं आहे. जे पोस्ट लोशनमध्ये सिरम आहे ते सिरम ॲप्लिकेशन करायचं आहे. दोन्ही त्याला पण लावून घेतलं तर आपण पाहू शकता क्लायंटचं हँड थोडे ग्लोही करत आहेत आणि पूर्ण हेअर ग्रोथ रिमूव्ह झालेली आहे. ओके, नक्कीच ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं विसरू नका. थँक्यू.